जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा निमित्त बॅनर डिझाइन आपण तयार केली आहे। तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारचे डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, प्लस तुम्हाला डिझाइनची PLP फाईल सुद्धा मी दिली आहे। तर या सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि मित्रांनो, या मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला आपल्या याच व्हिडिओमध्ये मी बोलून सांगणार आहे। ओके, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो सुद्धा करू शकता। आपली इंस्टाग्रामची ID तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे। जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचणी येत असेल तर बिंदास तुम्ही आपल्याला इथे मेसेज करू शकता। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा इथे प्रयत्न मी करील। आणि आपलं व्हॉट्सअपचं आणि टेलिग्रामचं चॅनल जर तुम्ही जॉईन केलं असेल तर हे चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो। ओके, तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला ते डिझाइनची साईज टाकायची, जी काही विड्थ असेल ते विड्थ तुम्हाला टाकायची 4000 आणि हाईट सुद्धा तुम्हाला 4000 टाकायची। त्यानंतर तुम्हाला ते कलर ऑप्शनवरती क्लिक करायचं, कोणताही एक कलर सिम्पली तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही आपलं मटेरियल ज्या फोल्डरमध्ये ठेवलं असेल सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर आपलं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर मी इथे ओपन करून घेतोय। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे मी बॅकग्राऊंड दिले, तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथे सर्वात आधी ॲड करून घ्यायचे। त्यानंतर रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचं, रिलेटिव्ह साईज तुम्हाला 100% करून टाकायची। नंतर राईट क्लिक करून तुम्हाला इथे वरती लेअर आयकॉनवरती क्लिक करून बॅकग्राऊंडची लेअर तुम्हाला इथे लॉक करून घ्यायची। तर बॅकग्राऊंड तुम्हाला इथे झूम करून दाखवते, अशा प्रकारचं बॅकग्राऊंड तुम्हाला इथे मी दिलं आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी पुन्हा फोल्डर ओपन करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मी जी PNG दिले, तर या PNGमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुचे इथे आशीर्वाद इथे घेत आहेत। तर ही PNG तुम्हाला मी दिली आहे। तर PNG ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे, साईज तुम्हाला 100% करून टाकायचे। त्यानंतर राईट ऑप्शनवरती क्लिक करून लेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि लेअर तुम्हाला इथे लॉक करून घ्यायचे। तर सर्व जे काही PNG असतील त्या PNG तुम्हाला इथे मी सेट करून दिल्यात, फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे ॲड करायचे आणि जी काही रिलेटिव्ह साईज असेल ती तुम्हाला 100% करायचे। पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करूया। त्यानंतर आपली जी काही मेन टेक्स्ट असेल तर ती टेक्स्ट इथे आपण ॲड करूया। तर इथे तुम्हाला गुरुपौर्णिमा अशी मी कॅलिग्राफी दिली आणि खालती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ही टेक्स्ट तुम्हाला देते मी जॉईंट करून दिलेत। तर ही सुद्धा तुम्हाला इथे प्रॉपर सेट करून घ्यायची आहे। ओके, या थीममध्ये त्यानंतर तुम्हाला एक मी टेक्स्ट मेसेज दिला आहे, तर तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर हा सुद्धा मित्रांनो तुम्हाला इथे प्रॉपर खालती अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे। तर बाकी तुम्हाला डिझाईन तयार करायला फक्त 4 ते 5 मिनटं इथे लागणार आहेत। आणि डिझाईन तयार झाल्यानंतर डिझाईनवरती तुम्ही तुमचा इथे लोगो सेट करू शकता। आपला जो काही लोगो असेल तो लोगो मी इथे ॲड करून घेतो। तर तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथे डिझाईनमध्ये टाकायचं आहे। आणि मित्रांनो, ही डिझाईन जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा मित्रांनो तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेन्शन करा, कारण मित्रांनो मला सुद्धा बघायचं आहे आपले डिझाईन किती जण तयार करतात। ओके, तर आठवणीने मित्रांनो इंस्टाग्रामवरती मला मेन्शन करा, तुम्हाला मी मेन्शन बॅक देईल। आपल्या इंस्टाग्रामची ID तुम्हाला इथे पुन्हा मी स्क्रीनवरती इथे मेन्शन केली आहे। आणि जो काही मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे मी सांगतो। तर मित्रांनो, मटेरियलचा पासवर्ड आहे 8041। ओके, हा मटेरियलचा पासवर्ड आहे। हा पासवर्ड टाकल्यानंतर आपली जी काही फाईल असेल ती फाईल इथे अनझिप होऊन जाईल। तर मटेरियलमध्ये तुम्हाला PLP फाईल सुद्धा भेटून जाईल। तर ज्यांना तुम्हाला PLP फाईल पिक्सेल ॲपमध्ये ॲड करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय त्यांनी आपला टेलिग्रामचं ग्रुप जॉईन करा। तिथे तुम्हाला मी वापरत असलेलं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन दिलं आहे। तर सध्या तरी मला या पिक्सेल ॲपमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही ते पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतो त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। तर चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।